मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश रीडिंग फॉर्म्युला. सर कोणता असेल तो फॉर्म्युला इंग्लिश वाचण्याचा? बरेच मुलं परीक्षा नाही सध्या. सर इंग्रजी कशी वाचाल? हाऊ टू प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स अँड सेंटेन्स. मित्रांनो, आपण इंग्रजी वाचण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला वाचन येत नाही. मग सर इथं पहा, बेसिक इंग्लिश रीडिंग फॉर्म्युला मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो. फक्त तुम्हाला एक करायचं आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे. त्या व्हिडिओमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, टिप्स आहेत आणि शेवटी आहे डेली प्रॅक्टिस 15 मिनिट. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला या 5 मुद्द्याच्या आधारे करायच्या आहेत. पहिला मुद्दा आहे पहा, लेटर साऊंड. आता लेटर म्हणजे काय? अक्षर. आता पहा, छोटे छोटे अक्षर असतात. कोणते हो? एबीसीडी मध्ये सर. बरोबर, एबीसीडी. असं 1 मिनिट लागत नाही. एबीसीडी, एफ जे आय जे के एल एम एन क्यू आर एस टी यू डब्ल्यू एक्स वाय झेड. पण असं नसतं बोलता मित्रांनो. लेटरचा साऊंड कसा आहे तो बोलायचा कसा बघा. आता इथं बघा, फर्स्ट अंडरस्टँड हाऊ लेटर साऊंड. काय म्हणलं मी? फर्स्ट अंडरस्टँड हाऊ लेटर साऊंड म्हणजे काय? आपल्याला त्या अक्षराचा आवाज कसा आहे त्याला ए म्हणत, ए म्हणायचं ए ए ए फॉर ऍपल. दुसरं बी 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 फॉर बॅट. सी 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 फॉर कॅट. म्हणजे आपल्याला ए पासून ते झेड पर्यंतचे साऊंड अगोदर आले पाहिजेत. आणि दुसरा मुद्दा आहे, साऊंड झाल्यावर आता त्याचे साऊंड प्लस आता ते बोलायचं कसं आणि हे लेटर. 2 नंबरचा मुद्दा आहे, आपल्याला त्यापासून शब्द कसा तयार होतो पहा. साऊंड वर्ड. आता पहा, नंबर 2 आहे पहा. नंबर 2 चा मुद्दा कोणता आहे? साऊंड वर्ड. साऊंड यापासून आपल्याला शब्द कसा तयार होतो ते लक्षात ठेवा. आता सर कसं बोलणार तुम्ही सांग बघा. आता एक शब्द सांगतो मी, कॅट आहे. हे पहा, सी प्लस ए प्लस टी याचा शब्द काय पहा. सीचं काय म्हणतो क क म्हणतो का? सी सी ए टी. सी ए चा उच्चार क्या करायचा? काय करायचं? क्या. आणि याचा उच्चार ट. पहा, शेवटी एखादं स्वर व्यंजन आलं, समजा हे व्यंजन आहे ट, तर त्याच्या पुढे ए लावायचं नसते. मध्ये असलेलं व्यंजन त्या पुढे आपल्याला एखादा त्याला आपण स्वर लावू शकतो. परंतु इथं सी एचं काय होतं? क्या. आणि शेवटी ट म्हणजे इथं काय आपण कॅट. त्याला आपण असं म्हणतो शॅट, कॅट. अशा प्रकारे मित्रांनो दुसरं घ्या, बॅट. बी प्लस ए प्लस टी याचा उच्चार काय होईल? बॅट दुसऱ्याचा. नंतर होईल डॉग. डी प्लस ओ प्लस डी ओच काय होतं? डॉग. आणि जीचं ग म्हणजे डॉग. अशा प्रकारे आपला मित्रांनो त्याचा आपल्याला त्या साऊंड त्यापासून शब्द कसा तयार होतो हे आपल्याला शिकायचं. पुढचा आहे वर्ड सेंटेन्स. आता 3चा मुद्दा आहे, हे शब्द नाही, वर्ड आणि त्याच्यापासून बनवायची तर आपल्याला वाक्य. SENTENCE इथं पहा, वर्ड सेंटेन्स. आता एखादा शब्द घ्या ना सर. हा मध्ये एखादा आय एम, हू आर यू? आय एम सुरेश. आय एम इंग्लिश गुरु. आय म्हणलं की माझ्याशी बोलतो. मी म्हणतो आय लाईक टू रीड इंग्लिश. आय लाईक टू स्पीक इंग्लिश. पहा, आय लाईक टू चॅटिंग ऑन व्हॉट्सअप इन इंग्लिश. मला इंग्रजीमध्ये चॅटिंग करायला आवडतं सर. एखादा मित्र असेल तर त्याला म्हणतो, आता माझा मित्र मला फोन आला त्याचा की मी आधी म्हणतो हॅलो 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 हॅलो, हाऊ आर यू, वेर आर यू, व्हेन आर यू कमिंग, व्हेन आर यू कम. म्हणजे पहा, इंग्रजीमध्ये बोलण्याची तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करायची. आता पहा, साधी गोष्ट बोलतो, वाक्य घ्या ना. आता एखादा वाक्य, आय एम सुरेश. सी इज अ गर्ल. दॅट इज अ डॉग. देअर इज अ हॉर्स. म्हणजे पहा, इथे घोडा आहे, तो कुत्रा आहे, ती मांजर आहे. दिस इज व्हाईट बोर्ड. दिस का म्हणतो? जवळ आहे. मग असे आपल्याला छोटे छोटे वाक्य आहेत. शब्द घ्यायचे त्यापासून आपलं वाक्य तयार करायचे आहे. किंवा आय हॅव बुक, माझ्याकडे पुस्तक आहे. पुढचं काय? सेंटेन्स झाल्यावर मिनिंग. आता हे महत्वाचं पहा. पुढचा मुद्दा आहे सेंटेन्स. सेंटेन्स पासून त्याचा मिनिंग, अर्थ, त्याचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे ना. नाही तर आय एम सुरेश म्हणा नुसतं बोलून चालत नाही मित्रांनो. त्याचा आपल्याला आपल्या भाषेमध्ये, मातृभाषेत अर्थ सुद्धा समजावा लागतो. म्हणजे काय होईल? आपल्याला विचार करण्याची क्षमता वाढते आणि आपण पुढचे वाक्य बोलू
बोलतो बा, अंडरस्टँड व्हॉट यू रीड. तुम्ही वाचा, मग तुम्ही समजून घ्या तुम्ही काय वाचले, त्याचा अर्थ समजला पाहिजे ना. का उच होते, आय एम सिरियस, आय एम गणेश, आय एम इन क्लास 4, आय एम इन क्लास 3, आय एम इन क्लास 2, असं बघा. मग त्याचा अर्थ समजला पाहिजे. आपण जे बोलतो त्याचा अर्थ समजल्यानंतर एखादं मराठीमध्ये वाक्य दिलं तर तुम्हाला इंग्रजीमध्ये ते सुद्धा करता आलं पाहिजे. ट्रान्सलेट, आय एम इटिंग फूड, पहा तर वाक्य काय होईल बघा. एक सांगतो सेंटेन्स, त्याचा अर्थ हे बघा, याचा अर्थ काय होतो बघा. आय एम इटिंग फूड, याचा अर्थ काय होतो, मी जेवण करत आहे किंवा मी अन्न खात आहे. आय एम रायटिंग ऑन व्हाईट बोर्ड, मी या पांढऱ्या फळ्यावर लिहित आहे. आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. असे छोटे छोटे वाक्य आपल्याला करायचे आहेत, बोलायचे. आता रिपीट अँड स्पीक, काय म्हणलं, रिपीट. पाचवा मुद्दा आहे शेवटचा, रिपीट, REPEAT, रिपीट अँड स्पीक. रिपीट करा आणि बोलत राहा. म्हणजे एकदा वाक्य बोललो सोडून दिलं नाही. मित्रांनो, हे सर्व मुद्दे आहेत ना, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा म्हणायचे आहेत. कमीत कमी 4 ते 5 वेळेस एखादा शब्द घेतला तर तो आपल्या स्मरणामध्ये राहत नाही. तोपर्यंत आपल्याला बोलतो, रीड द सेंटेन्स 3 to 5 टाइम्स. एखादं वाक्य आपल्याला 3 ते 5 वेळा म्हणायचे, कमीत कमी 3, जास्तीत जास्त 5 वेळा. म्हणजे काय होईल, त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस होईल. दुसरी गोष्ट आहे, स्पीक लाऊडली, मोठ्यानं बोला ना. मॉम मॉम प्लीज गिव्ह मी वॉटर, मॉम here is my bag, mom here is my school bag, here is my socks, here is my shoes, असं बोला. ट्राय विदाउट लुकिंग, आता पहा, ट्राय विदाउट लुकिंग, न पाहता बोलण्याचा प्रयत्न करा. काय बोलू, ट्राय विदाउट लुकिंग. अशा प्रकारे पुढचा मुद्दा शेवट, डेली प्रॅक्टिस करायची तुम्हाला 10 ते 15 मिनिटं. किती मिनिटं, 10 ते 15 मिनिटं. त्यामध्ये पहिले 5 मिनिटं काय करायचे, लेटर साऊंड, म्हणजे हे लेटर साऊंड ना पहिले त्याला 5 मिनिटं द्या. नंतर दुसरं आहे 5 मिनिट रीड स्मॉल वर्ड, छोटे छोटे शब्द 5 मिनिटं वाचा. 10, 20, 30 जेवढे होतील तुम्हाला तेवढे वाचण्याचा प्रयत्न करा. आणि पुढचा आहे 5 मिनिट रीड 3 सेंटेन्स लाऊडली, अलाउड, मोठ्यानं. कमीत कमी तुम्हाला रोजचे 5 सेंटेन्स 3 वाचायचे आहेत वाक्यावर. पुढचं आहे उदाहरण पहा, द बॉय इज हॅपी, मुलगा आनंदी आहे. वाक्याचं उदाहरण सांगा. आय एम अ टीचर, आताच बोलणार. दिस इज माय गर्ल, दिस इज माय बॉय. पुढचा आहे दिस इज अ बॉय, तो मुलगा आहे, किंवा दिस इज अ गर्ल. असे छोटे छोटे वाक्य तुम्हाला घ्यायचे आहेत. पुढचं आहे ही हॅज अ टॉय, ही हॅज अ टॉय. म्हणजे असे छोटे छोटे वाक्य घेऊन मित्रांनो प्रॅक्टिस करायचे. आणि या रूलचा फॉर्म्युला, हे जो रूल आहे याची तुम्हाला अंमलबजावणी करायची. आणि नंतर मला फोन करायचा आहे, सर मला हे समजलं नाही, तर तुम्ही मला कमेंट करू शकता ना, सर आय कांट अंडरस्टँड दिस पॉईंट, प्लीज रिपीट अँड टेल मी. म्हणजे मित्रांनो, डेली तुम्हाला हे 15 किती मिनिट सांगले, 5, 10, फक्त 15 ते 20 मिनिटं रोज प्रॅक्टिस करा. 100% तुम्हाला इंग्रजी बोलता येणार नाही, वाचता येणार नाही. बोलतात तुम्ही, पण आता आजचा कोर्स आहे रीडिंग करत असताना ह्या गोष्टी इथून सुरुवात करा. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे सर, बरेच सर मला मी 5वीला गेलो, 7वीला गेलो, इंग्रजी आहे ना. अरे बाळा, तू इंग्रजीचा बेसिक शिकलाय ना, जोपर्यंत तुझा पाया पक्का होत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येणार नाही. माझ्याकडे असलेली 8 ते 10 वर्षाची मुलं अशी त्यांच्या पुस्तक खडखड वाचतात. तुम्हाला जर इंग्रजी वाचायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.